2017चं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते आमच्या 22 त्यांच्या 61 असं कॅल्क्युलेशन आहे. परंतु त्या 17मध्ये आणि 2025 मध्ये आजची परिस्थिती वेगळी आहे. आमच्या पक्षाची ताकद वाढलेली आहे, त्यामुळे समसमान वाटप व्हावं अशी आमची भूमिका आहे. परंतु तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आमच्या सोबतचा आहे, तर त्यांनी जरी थोड्याशा जास्त जागा घेतल्या तरी हरकत नाही, परंतु युती व्हावी आणि ती सन्मानपूर्वक व्हावी अशी माझी इच्छा आहे. कॅबिन रोड ईस्ट आपण बघितलं, जेसलपाक, कॅबिन रोड, BP रोड हे सगळं भारतीय जनता पक्षाचा जनाधार आहे. म्हणजे त्या आम्हाला आमच्या जागा निवडून येण्यासाठी सेना असेल तरच नाही आहे, पण त्याला काही कंडिशन आहे. कंडिशन एक की जो शिवार गार्डनचा मुद्दा आहे, जिकडे आपण लग्नाचा बॅनक्वेट केलेला आहे, ते जनतेचा आहे, तो जनतेला परत द्यावा लागेल. 2, या मीरा भाईंदरमध्ये जेवढे कार्यकर्ता भाजपचे घेतलेले ते तुम्हाला परत द्यावे लागेल. मीरा भाईंदर शहरामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या युतीचा तिढा आता सुटताना कुठेतरी दिसत आहेत. काल पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की भाजप हा मोठा पक्ष आहे आणि याच्यासाठी जर आम्हाला सर्वात जास्त जागा सोडाव्या लागल्या तरी आमची तयारी आहे, पण आम्ही युती करणार. आज या संपूर्ण गोष्टीवरती आज पत्रकार परिषद घेण्यासाठी भाजपाच्या आमदारांनी काहीतरी वेगळा सूर दिसला. याच्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलं की काही आमच्या अटी शर्ती आहेत. त्याच्यातली पहिली शर्त म्हणजे जे भाजपातले पदाधिकारी ज्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला त्या सर्वांना पुन्हा एकदा भाजपामध्ये पाठवा. आणि दुसरी शर्त त्यांनी टाकलेली की जे शिवार गार्डन, हे शिवार गार्डनचे व्यावसायीकरण झाले, हे व्यावसायीकरण थांबवून पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावं. पण संपूर्ण सांगण्याची गोष्ट म्हणजे हे शिवार गार्डन जे चालवत आहे हा शिवसेनेचा एक पदाधिकारी आहे. या पदाधिकाऱ्याच्या अनुषंगाने याचं व्यावसायीकरण चाललं. या गोष्टीला कुठेतरी वारंवार आता हा विरोध होताना दिसत आहे. आणि भाजपाने स्वतः सांगितलं आहे की आमच्याकडे 66 जागा आहेत, याच्यातल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आम्ही 8 जागा दिल्यात. उरलेल्या 21 जागा, या 21 जागासाठी युतीसाठी बसण्यासाठी तुम्ही जर येत असाल, चर्चा करणार असाल तर आम्ही त्याच्यावरती बोलू. परंतु जाता जाता त्यांनी एकही गोष्ट सांगितलं, आता सर्व काही निर्णय हा वरिष्ठांवरती आहे. वरिष्ठ बोलले जर 50% द्यायचं असेल तर आम्ही 50% सुद्धा देऊ, जर आमच्या वरिष्ठांनी आमच्याही गोष्टी सांगितल्यात. परंतु एक गोष्ट त्यांनी वारंवार सांगितले की मीरा भाईंदर शहरातील जनतेचा जो कौल आहे हा भाजपाकडे आहे, त्यामुळे भाजप हा मोठ्या जागेवरती लढणार. नेमकं या संपूर्ण गोष्टीवरती भाजपाचे जे इकडचे आमदार आहेत नरेंद्र मेहता यांनी नेमकं काय सांगितलं आपण जाणून घेऊ. की आपण सर्व पत्रकारांचं स्वागत. अनेक पत्रकारांनी फोन केले. काल भारतीय जनता पक्षाने एक कमिटी जाहीर केली, 3 लोकांची, भाजपची, 3 लोकांची, सेनांची, आणि युतीच्या चर्चा करण्याबद्दलची आम्हाला सांगितले. त्या अनुषंगाने अनेक पत्रकारांनी फोन केले, पण वारंवार किती म्हणून आज ही बैठक आयोजित केली. आम्हाला पहिलेही आम्ही सांगितलेलं, युती ज्या विचारधाराप्रमाणे आणि ज्या शहराच्या जी काही वस्तुस्थिती त्याप्रमाणे होत असेल तर आम्ही स्वीकारलंच होतं. परंतु त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं मी छोट्या लोकांशी बोलणार नाही, मी माझ्या लोकांशी बोलेल, हे ते होतं. आता आज सकाळी पहाटे सरनाईक साहेबांनी मला फोन केला, बोला मेहता साहेब कधी बसायचं आहे उदाहरण. तर आम्ही थोडं, आमच्याकडे डायरेक्ट शेड्यूल नव्हती, सर्वांना भेटायचं होतं. आता तो कुठला टाईम फ्री आहे त्या हिशोबाने त्यांना आज वेळ देऊ आम्ही. आणि त्यांना सांगितलं या इकडे. आता त्यांना इकडे बोलवू आम्ही की तुम्ही युतीला या आणि त्या अनुषंगाने चर्चा होईल. परंतु युती ह्या खरखर तुम्हाला युती करायची असेल तर वस्तुस्थिती जाणावी लागेल, शहराला ओळखावं लागेल, शहराचा कल तुम्हाला समजावा लागेल. खाली युती युती बोलून तसं चालणार नाही. कारण की मीरा भाईंदरमध्ये या गेल्या 3 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं जनआधार वाढलं. ही 3 लाख लोकसंख्या वाढली, ते भाजपला मानणारा वर्ग हा मोठ्या संख्येत वाढलं. म्हणून मीरा भाईंदरला आज आमचे 66 नगरसेवक आहे. ते तर पहिला आम्हाला पाहिजे. 8 जागा आम्ही NCPला सोडलेली आहे. ती NCPची जागा म्हणजे झाले 72, 21 जागा उरलेली आहे. त्यामध्ये ती जागेवर चर्चा होऊ शकते. त्याच्यात पण त्यांना ते मानावं लागेल की ते त्यांच्याकडे जे 16-17 नगरसेवक जे काय ते आज शिवसेनेच्या ताकदीवर ते जिंकू शकत नाही. त्यासाठी भाजपची गरज त्यांना पडणार आहे. आमचा जो पट्टा आहे तर भाईंदर वेस्ट आपण सर्वांना माहीत आहे. एकूण आमच्या 20 जागा आहे. त्या 20मध्ये कुठेही सेनाचा काही संबंध नाही आहे. ते एकतर्फा भारतीय जनता पक्षात जर ते निवडून येतो. आपण मिरावड बघितलं तर ती लढाई आमची काँग्रेस बरोबर आहे. त्यांचं संमती असू द्या की काही फरक पडत नाही. कॅबिन रोड ईस्ट आपण बघितलं, जेसलपाक, कॅबिन रोड, BP रोड हे सगळं भारतीय जनता पक्षाचा जनाधार आहे. म्हणजे त्या आम्हाला आमच्या जागा निवडून येण्यासाठी सेना असेल तरच नाही आहे, परंतु युती असली पाहिजे आमची. आम्ही सांगितलं होतं, पण त्यांनी ते स्वीकारलं पाहिजे की आता त्यांची जागा त्यावेळी निवडून येते आहे ते भाजप सपोर्ट करेल तर, नाही तर त्यांना निवडून येणं परत कठीण आहे.
तर त्यासाठी त्यांनी सन्मानपूर्वक हे स्वीकारलं तर आम्ही नक्की करू आणि या दिशेवर आज आम्ही ते चर्चा करत असेल तर आम्ही चर्चेला तयार आहोत आणि आमचंही प्रामाणिक मत आहे की युती व्हावं, पण त्याला काही कंडिशन आहे. कंडिशन एक की जो शिवार गार्डनचा मुद्दा आहे, जिकडे आपण लग्नाचा बॅन्क्वेट केलेला आहे, ते जनतेचं आहे, तो जनतेला परत द्यावा लागेल. 2, या मीरा भाईंदरमध्ये जेवढे कार्यकर्ता भाजपचे घेतलेले ते तुम्हाला परत द्यावे लागेल.